आई, तू कायमची सोडून गेलीस मला आणि छोट्या आईला पण आता काही बोलता येत नाहीये. आईचं असं झाल्यामुळे वाचा गेली असणार आहे तिची. आईला पाय घसरून पडताना बघितलं असेल तिने म्हणून धक्का बसला असणार आहे तिला. पण आता नेमकं काय झालं, ती दरीत कशी पडली हेही तिला आता विचारता येणार नाही. तिच्याकडे बघून ना असं वाटतं की तिला काहीतरी सांगायचंय, काहीतरी बोलायचंय तिला. पण वाचा गेल्यामुळे तिला काहीच बोलता येत नाहीये. खरंच आईचा पाय घसरून पडली म्हणून धक्का बसला असणार आहे का तिला? दुसरं कशाचं बसणार? शालनात्याने मालनात्या नुसत्या सवती नव्हते, त्या बहिणीसारख्या होत्या. त्या कायम एकमेकींचं मन जपायचे, कायम एकमेकांना सांभाळून घ्यायचे, कायम सावलीसारख्या एकमेकांच्या सोबत असायचे. आता मालनात्याची सावलीच तिच्या डोळ्यासमोर सोडून गेली म्हणल्यावर तिला धक्का तर बसणारच ना. पण मालनात्या एवढी लांब थांबली असताना शालनात्या त्या टोकावर गेली का असेल? तिथनं पडली कशी काय ती? नक्की काय घडलं असेल तिथं? तेच तर कळत नाहीये मला. हे कोडं सोडवायचं तरी कसं? तिथे फक्त आई आणि छोटी आई या दोघीच जणी होत्या. मग कसं शोधायचं सत्य? काय करू म्हणजे या सगळ्याच्या खोलात जाता येईल मला? मला खरंच कळत नाही आता. आपल्याला शांत डोक्याने विचार करावा लागेल, कारण हे जेवढं दिसतंय ना त्याच्यापेक्षा लय भयंकर आहे असं वाटायला लागलंय मला. मलाही का कोणास ठाऊक असंच काहीतरी वाटतंय. हा ना नकळत घडलेला अपघात नाहीये, पण ह्याच्या मागे ना नक्कीच काहीतरी लपलंय. पण काय? आत्या जिथनं पडली ती जागा गडावर जाणाऱ्या पायऱ्यांपासून लय लांब आहे. तिकडे कशाला कुठला माणूस जाईल? आणि समजा गेलाच काही कारणानं तर तिथं उतरण नव्हती, कारण मी आत्याला बघायला खाली उतरलो तेव्हा ती लय पुढे पडली होती झाडामध्ये. पाय घसरून जरी पडला माणूस तर एवढा लांब कशाला जाईल? मुळात एवढ्या टोकावर आत्या गेलीच का असेल? कदाचित गड चढताना धाप लागली असेल म्हणून बसायला गेली असेल तर. पण धाप लागल्यावर एवढ्या धोक्याच्या ठिकाणी बसायची काय गरज होती? तिथं बसायला पायऱ्या पण आहेतच की. हो, पण पायऱ्यांवर का बसली नाही ती? आणि छोट्या आईने तिला दरीकडे जाऊच कसं दिलं? ती का नाही तिच्या सोबत गेली? या सगळ्याचा विचार करता करता ना असं वाटतंय की की नजरेसमोर जे दिसतंय ना त्याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं आहे. कदाचित आत्या जाताना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काय सांगायचं होतं हे शेवटपर्यंत नाही कळू शकलं.